Good afternoon, student. Today, in Phone with the Magnet, lesson number 13, we will discuss about include magnetism. म्हणजेच चुंबकत्व, प्रवर्तित चुंबकत्वाबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. A magnetic material acquired magnetism when placed near a magnet. This magnetism is called include magnetism. म्हणजे चुंबकत्वाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला ही चुंबकत्व प्राप्त होते. या चुंबकत्वालाच प्रवर्तित चुंबकत्व असे म्हणतात. फिक्स अ बार मॅग्नेट टू अ स्टँड. आता तुम्हाला स्क्रीनवर जसं दिसतं आहे तसं बार मॅग्नेट घ्यायचं आणि ते एका बारला लावायचं, हँग करायचं. टेक अनदर बार मॅग्नेट नियर अँड हँग द बार मॅग्नेट. ऑब्झर्व what happened. Do the same again, exchanging the end of the magnet. What do you see? सिंपल गोष्ट आहे. दोन बार मॅग्नेट घ्यायचे, त्याला थ्रेड बांधायचे आणि ते एक बाजूबाजूला हँग करायचे, म्हणजे ते हवेमध्ये लटकणार अशा पद्धतीने एका काठीवरती बांधायचे. एन आणि एस, साऊथ आणि नॉर्थ या डायरेक्शनला ते जे बार मॅग्नेट असतात ते फिरतात. तर तुमच्या पुस्तकात दिलेल्या आकृतीप्रमाणे ते हँग करा. नॉर्थ एकमेकांना बाजूला ढकलतात, ते एकत्र येत नाहीत. साऊथ एकमेकांना बाजूला ढकलतात, पण नॉर्थ साऊथ हे जर पॉईंट्स एकत्र आले तर ते एकमेकांना चिकटतात. There is a repulsion between like poles of a magnet, while there is an attraction between the opposite poles. Just now I explained this. 6. Take a needle or a nail, place it steady on the table. Keep on rubbing a magnet over it from the end of the another. Do this 7-8 times. Now take a few pins near the needle or a nail. What will happen? In this way, magnetic objects acquire magnetism. Magnetism of this kind is temporary, at least for a short while. एखादी सुई घेतली आणि ती टेबलावर स्थिर ठेवली आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे जर मॅग्नेट त्याच्यावर रब केलं, घासलं 7-8 वेळा, तर त्या जी सुई असते त्याला इतर भाग म्हणजे लोखंडाचे ऑब्जेक्ट आपण त्याच्या जवळ नेले तर ते त्याला चिकटतात. म्हणजे अशा प्रकारे चुंबकीय वस्तूंना चुंबकत्व प्राप्त होते. या प्रकाराच्या चुंबकत्वाला तात्पुरते चुंबकत्व असे म्हणतात. ते जास्त काळ टिकून राहू शकत नाही, पण थोड्या काळापुरते ते टिकून राहू शकते. देर इज अ लिटिल फन. मेक अ इलेक्ट्रॉन मॅग्नेट. विद्युत चुंबक बनवायचं आहे. काय आहे साहित्य त्याचं? ॲन आयर्न नेल ऑफ अबाउट 10 सेंटीमीटर लेंथ अँड 1 मीटर लॉंग इन्सुलेटेड कॉपर वायर, अ बॅटरी सेल, पिन और अदर मॅग्नेटिक ऑब्जेक्ट. काय 10 सेंटीमीटर लांबीची लोखंडी खिळा घ्यायचा, त्याला 1 मीटर लांब तांब्याची तार अशा पद्धतीने लावायची, एक बॅटरी घ्यायची, टाचण्या आणि इतर चुंबकीय वस्तू घ्यायच्या. आकृतीत दाखवल्याप्रमाणे खिळ्याभोवती ती तांब्याची तार काय करायची? गुंडाळायची. तारेचे दोन्ही टोके बॅटरीला जोडा. आता लोखंडी खिळ्याच्या टोकाजवळ टाचण्यांना काय होते बघा. तो जो लोखंडी खिळा आहे त्याला टाचण्या चिकटतात. का? कारण की तात्पुरते चुंबकत्व त्या खिळ्याला प्राप्त झाले असते विद्युतमुळे, म्हणजे इलेक्ट्रॉनमुळे. अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिक मॅग्नेट तयार करू शकतो. ड्युरिंग द अबोव ॲक्टिव्हिटी वी सॉ दॅट द पिन स्टिक्स टू द नेल. नाव स्टॉप द इलेक्ट्रिक करंट अँड सी व्हॉट हॅपन. दॅट पिन स्टिक्स द नेल, fall down. Why that happen? Magnetism is produced in a nail due to the electric current. When it put off, the magnetism vanish.
Such a magnet is called electromagnet. This magnetism is a temporary. Electromagnetism is a use in a many places in our day-to-day life. You can see on your screen also. There is few example you can see on the screen. The instruments such as a doorbell or a crane. On other hand, the magnet fixed to the pin holder or the door of a cupboard and permanent permanent magnets are made from a mixture of a nickel carbonate or an iron. For example, the material alcoholic is a mixture of a aluminum, nickel and a cobalt. म्हणजे काय, वेगवेगळ्या पद्धतीचे मॅग्नेट्स आपण डेली लाईफमध्ये यूज करतो. उदाहरणार्थ क्रेनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोठं मॅग्नेट असतं. एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसमध्ये खूप सारा गार्बेज जेव्हा नेला जातो तेव्हा मॅग्नेटचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे डोअर बेल जे आपले असते त्याच्यामध्ये मॅग्नेट असतो. घंटा ज्या असतात त्याच्यानंतर कायमचे चुंबक की हे निकेल, कोबाल्ट आणि लोह या मिश्रणापासून बनवतात. ह्या मिश्रणापासून जे बनवलेले चुंबक असते ते खूप साऱ्या उपकरणात वापरले जाते. यू कॅन सी दिस ट्रेन. इट्स अ मॅग्नेलेव्ह ट्रेन. मॅग्नेलेव्ह ट्रेन का म्हणतात ह्याला, तर हे मॅग्नेलेव्ह ट्रेनमध्ये चुंबकत्व आणि चुंबकाचे प्रतिकर्षण या गुणधर्मांचा उपयोग केला जातो. चुंबकाच्या प्रतिकर्षणामुळे ट्रेन आणि रूळ यांच्यामधील घर्षण बल कार्य करत नाही. त्यामुळे ट्रेन सर्वाधिक वेगाने रुळावर पुढे सरकत जाते. तिच्या दोन्ही बाजूस बसवलेले चुंबक तिला पुढे जाण्यास मदत करते. मॅग्लेव्ह ट्रेन कशी चालते हे पाहण्यासाठी हा तुम्हाला youtube.com दिलेला आहे. ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि पाहायचं की ही मॅग्नेटिक ट्रेन कशा पद्धतीने चालते. इन द पास्ट म्हणजे असे होऊन गेले. ब्रिटिश सायंटिस्ट मायकेल फेरेडे डेव्हलप्ड द टेक्निक ऑफ प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ अ मॅग्नेट. म्हणजे मायकेल फेरेडे या ब्रिटिश शास्त्रज्ञाने चुंबकाच्या साहाय्याने वीजनिर्मितीचे यंत्र विकसित केले. Michael Faraday was born in the poor family. As a young boy, he had to work with a bookseller. There is read many books and developed an interest in science. Later, he went on to the research at the Royal Institute of London. It is due to Farade's research that today we can use the electricity and the electromagnetic innumerable instrument in our day-to-day life. फेडरलच्या संशोधनामुळेच आपल्या दैनंदिन जीवनातील असंख्य उपकरणांमध्ये विजेचा आणि विद्युत चुंबकाचा वापर करणे शक्य झाले आहे. ATM कार्ड तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असाल. तुम्हाला माहिती आहे का, या ATM कार्डमध्ये क्रेडिट कार्ड्समध्ये सुद्धा मॅग्नेटिक मटेरियल असतात वेअर द नेसेसरी इन्फॉर्मेशन अबाउट द युजर इज स्टोअर. मॅग्नेटिक मटेरियल्स आर ऑल्सो यूज टू स्टोअर द data in the hard disk of a computer, audio or a video tape etc. टेपमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे चुंबकाचा वापर केला जातो. दिस इज द इन्फॉर्मेशन. हाऊ इज द मॅग्नेटिझम डिस्ट्रॉय कसं केलं जातं. डिस्ट्रॉय म्हणजे एखादी वस्तू डिस्कंटिन्यू किंवा नष्ट कशी केली जाते. चुंबकत्व नष्ट कसं केलं जातं. मॅग्नेटिझम गेट्स डिस्ट्रॉय वेन द मॅग्नेट इज हीटेड म्हणजे आग देणे, हीट करणे. त्याच्यामुळे चुंबकत्व नष्ट होतं. त्यामुळे व्यवस्थितपणे ते महत्त्वाचे जे गुणधर्म होतात ते नष्ट होतात. चुंबक पट्टी ठेवलेल्या टेपमधून मृदू लोखंडाची पट्टी ठेवलेली असते. आदळआपट केल्यामुळे देखील चुंबकत्व नष्ट होऊ शकतं.
पट्टीचे चुंबकत्वाचं निरीक्षण करण्यासाठी चुंबक रक्षक म्हणजे मॅग्नेट कीपर हे प्रोटेक्शन वापरलं जातं. द बार ऑफ सॉफ्ट और अ प्युअर इज प्रोटेक्टेड अ मॅग्नेट, देअरफॉर सच अ बार इज कॉल्ड अ मॅग्नेट कीपर. You have to always remember, if you have a proper magnet in your place, don't heat it, because of this they loses their characteristic. The piece is very soft. Iron is a place of a box. You have to keep that magnet in the box. Because of that it protect the magnet. Always remember various scientific discoveries, the knowledge we gain about them, the various instruments developed with the help of a useful of a process of progress of a man. They must be used for a good of mankind. We have to take precautions while working with the electricity or with the important device. We must use them under the guidance of our elders. Always remember, iron, nickel, cobalt are the magnetic metals. Magnets settle along the north and the south direction. You have to remember this. Magnetism is created near the poles. The pole of a magnet cannot be separated. Electromagnetic energy is used in our day-to-day life. So here we complete our lesson number 13, fun with the magnet. Now you have to complete the exercise. Question number 3 and a question number 4 you have to complete today and send me that. That's it for the day. Thank you.